एकदा मी असं काय ट्राय केले तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. त्याच्या अगोदर काल श्रावणचा दुसरा सोमवार होता. मला तर मंदिरात पण जायला टाईम नाही भेटला. मग मी घरीच पूजा करून घेतली. मला तर घरी पण पूजा करायला टाईम नाही भेटला. लय धावपळ चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे हॉस्पिटलचं चक्कर लावायचं आहे. हे व्हिडिओ तर संडेचा आहे, कालचा पण नाही. मी काल काय पण शूट नाही केली सोमवारचं, कारण माझी मोठी जाऊबाई पण आले होते ना. मग सगळं धावपळ चालू होता माझा. त्यांना माहीत पण नाही की माझं यूट्यूबचं चॅनल आहे. मग आता पण मी कोणी पण आमच्या नातेवाईकाला सांगितलं पण नाही की माझा यूट्यूबचं चॅनल आहे. जेव्हा मी यूट्यूब पण बनणार ना तेव्हा सांगितलं मी. त्यांचा स्वभाव पण चांगला आहे ताईचा, तरी पण मी सांगितलं मी नंतर सांगू. चला असू दे, चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. हे बघा, मी शिमला मिरची, टमॅटो आणि पनीर, थोडीशी दही, हळद, मिरची सगळं टाकून असं पेस्ट मस्त मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिट साईडमध्ये ठेवून द्यायचं. आणि गरम गरम तेलामध्ये बारीक कट केले कांदे आणि थोडी पत्ता आणि सगळं बेसिक मसाला, थोडी पनीर मसाला, थोडी मीठ, थोडी लाल मिरची, थोडी हलकीशी हळद सगळं टाकून चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं. नंतर हे सगळं त्याच्यामध्ये टाकून चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं. बघा, थोडं टाईम असं गॅस लो ठेवून मस्त मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळं त्याच्यामध्ये लागायला पाहिजे असं चांगलं मिक्स करून आणि ढक्कन लावून थोडीशी पाणी ठेवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. गरम टाकून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं ढक्कन काढून आणि चांगलं असं मस्त बॉईल करून घ्यायचं. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. बघा किती मस्त टेस्टी झालं ना. बघा, व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त झालं. चला आजच भेटू छान छान व्हिडिओमध्ये. बाय.